मित्रांनो आपल्याला जायचं येरमाळा इथं देवीचं दर्शन वगैरे करण्यासाठी. हनुमानन मी आहे, म्हणजे मित्रांनी मी आहे इथं. तर आपण सध्या नाही का गोदावरी नदीवर आहे तिथं. तर आपल्याला जायचं येरमाळ्याला. आपली प्लेंडर वगैरे घेतली मित्राचे. तर नाही का आपण निघलो आता येरमाळ्याला. इथून जायचं आपल्याला. किती टाइम होते काय होते तुम्हाला मी दाखवतो. तर एंट्री वगैरे आली तर आपण आपल्या गाडीवर जायचं येरमाळ्याला. टाइम वगैरे बघू शकता तुम्ही किती झाले ते. सध्या 9 वाजलेत. तर नाही का आपल्याला किती अमाऊंट किती नाही बघायचं. तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो मी. तर चला मग भेटू येरमाळ्याला गेल्यावर. तिथून थोडं पुढे आल्यानंतर आपल्या समोर बोलरा पिकअप पलटे चालतं. तिथली पब्लिक नाही का सफरचंद वगैरे गोळा करत होती, पण बघत नव्हती त्या माणसात नुकसान वगैरे किती झालं, त्या माणसाला लागलं वगैरे किती हे काय बघत नव्हतं. फक्त सफरचंद वगैरे उचलत होतं. तसं आपण पोहोचलो येरमाळ्या आईच्या गेटच्या जवळ, म्हणजे समोर रोड बघून तुम्हाला म्हणलं तिथे थोडा सीन वगैरे दाखव. तिथून थोडं दरवाजा वगैरे कमान वगैरे, त्या कमानीमध्ये वगैरे पोहोचलो आपण. तुम्ही बघू शकता ती कमान वगैरे. मित्राला बोललो तिथला थोडा सीन वगैरे घे, गाडी वगैरे थांबवतात आणि सीन वगैरे घेतला. 1 नंबर कमान वगैरे होती. आपण तिथून एंट्री वगैरे केली. कमानीमधून एंट्री वगैरे केली की जवळपास दिसत होतं मंदिर वगैरे आपल्याला 2 किलोच्या आसपास मीटर. मला येडामाईचं दर्शन वगैरे करण्यासाठी खूप दिवसांनी जायचं होतं, पण जाणंच होत नव्हतं, टाईमच भेटत नव्हता. सहजच मित्रांनी मी आलतो दर्शन करण्यासाठी. आता आलो तर आपण मंदिराजवळ गाडी वगैरे पार्किंग करू, प्रसाद वगैरे घेऊ, निघू दर्शन वगैरे करण्यासाठी. चला आता निघलो दर्शन वगैरे करण्यासाठी. तिथं म्हणलं तुम्हाला थोडा फेस वगैरे दाखव. मित्राचा मला सीन वगैरे घेतला होता. चला दर्शन वगैरे करण्यासाठी. आता आलो आईच्या पायऱ्यापाशी. म्हणलं चला तुम्हाला पण ते थोडा फेस वगैरे दाखवा. बघू शकता तुम्ही, हे खूप दिवसाचं इच्छा होती आपल्या आईचं दर्शन वगैरे करण्यासाठी यायची. तर आज आपण आईचं दर्शन वगैरे करण्यासाठी आलतो. बघू शकता तिथं नॉर्मल पब्लिक वगैरे होती, एवढी पब्लिक वगैरे पण नव्हती. बायनक पब्लिक वगैरे राहते असं माझा मित्र बोलत होता. तिथं मित्र वगैरे 1-2 बाऱ्या. माझा मित्र ह्या अगोदर पण 1-2 बाऱ्या दर्शनाला आलता आईच्या. तर मला बोलत होता खूप पब्लिक वगैरे राहते इथं. तर तिथं आल्यानंतर तुम्ही बघू शकतात मंदिर वगैरे यायचं किती भारी मूर्त्या वगैरे आहेत. माझा मित्र मी आलो आता मध्ये दर्शन वगैरे करण्यासाठी यायचं. इथं भरपूर पब्लिक वगैरे होती. तुम्ही बघू शकता आईची मूर्ती वगैरे तुम्हाला दाखवतो किती छान वगैरे. दर्शन वगैरे केलं मित्रांनो. दर्शन वगैरे झाल्यानंतर निघलोत घराकडे. तर चला मित्रांनो आपण जाऊ घराकडे. आलोत गाडी वगैरे घेतली, निघलोत मित्रांनी घराकडे आपलं मस्त. तिथं म्हणलं तुम्हाला थोडा फेस वगैरे दाखव. तर चला मित्रांनो आता आपण भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तर बाय सर्वांना.